नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमो भगवते 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 वासुदेवाय नमो नमः। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति नित्यं वेद विनायकं गुरुं भानु सर्वकार्यार्थबस मातृदेव भव आतिथि देव भव गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो सर्वपापप्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। पुन्हा जनार्दन पंतांच्या विनवणीसार नाथांचं चरित्र झालंय। दत्तगुरूंनी नरहरीला पावन करण्याचा प्रसाद दिला जनार्दन पंतांच्या विनवणीवरून। नरहरी नावाचे नीरा नरसिंगपूरचे एक भक्त होते, त्यांना पावन करण्याचा प्रसाद दिला। त्यावेळी नरहरी देखील दत्तगुरूशी एकात्मक पावले। त्यानंतर जनार्दन पंतांच्या पादुकांना वंदन करून नरहरी पुन्हा एकनाथांच्या सदनी आले। त्यांच्याकडून प्रसाद सेवन करून
एकनाथांनी त्यांना तीर्थाटनात जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार नंतर नरहरी तीर्थाटनाला निघून गेले. पुढे निंबराज नामक एक ब्राह्मण नरहरीला शरण आले, म्हणजे परंपरा सांगितली. नीरा नरसिंगपूरच्या निवासी असलेले निंबराज हे देखील तसेच भाविक भक्त होते. त्यांच्या संपूर्ण कुळाचं वर्णन निंबराजांच्या वडिलांना मूळ बाळ नसल्यामुळं गावाजवळ शिरूर येथे पुरातन रामेश्वर मंदिर मांडलेलं आहे. तिथे अनुष्ठान करून भगवान शंकराला प्रसन्न करून स्वप्नात दृष्टांतद्वारे आशीर्वाद दिला की निंबराज झालेल्या जन्माची सविस्तर कथा, निंबराजाच्या सद्वर्तन स्वभावाचं वर्णन या अध्यायात केलेलं आहे. निंबराजाने 2दा विवाह केला तरी मूल बाळ होत नव्हतं. त्यामुळे चिंतित होते. त्यांचा प्रपंच चालण्यासाठी आर्थिक अडचणी येत होत्या. कर्जामुळे निंबराज पुढे गुर्जर देशी येऊन वास्तव्य केलं. तिथे यवनराजाच्या कृपेने कामधंदा होऊन आर्थिक सुबत्ता येत असे. कर्जातून मुक्त होता होतो. मात्र मूळबाळ नसल्यामुळे ते सदैव चिंता करीत असत. त्यांचं आचरण आणि भक्तिभाव पाहून यामुळे प्रपंचात कशाचीही कमतरता नव्हती. राजा आणि इतरांचा विश्वास संपादन केल्यामुळे अनुतापाशिवाय वैराग्य प्राप्ती नाही आणि वैराग्य वाचून ज्ञानाची प्राप्ती नाही हे त्यांना कळत नव्हतं. कारण ज्ञान प्राप्ती करायची असेल तर माणसाजवळ वैराग्य असावं लागतं. आणि वैराग्य यावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता तप करावं लागतं. तपेविन दैवत, म्हणजे तप असं आहे की माणसाचं वैराग्य वाढवतं. नाहीतर संसार असा आहे, कालांतराने आपण वैराग्य आणतो. काय उपयोग आहे वैराग्याचा? एवढं वैराग्य आणून जर देव भेटत नसेल तर काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा संसार, असं माणसाची प्रवृत्ती होते. म्हणून वैराग्य प्रखर आलं पाहिजे. आणि जेव्हा वैराग्य परत होतं तेव्हा माणसाला कशाचीही कमतरता राहत नाही. निंबराजांनी सद्गुरूला शरण द्यावे यासाठी श्रीहरीने त्यांना एकदा चमत्कार दाखवला, म्हणजे देवाने दाखवला. एक कथा आहे. या ठिकाणी कथेतून प्रासंगिक निंबराजांचा बोध घेतात. परमपिता परमेश्वराचा सत्यसंकल्प जो शरण जाईल त्या आणि भक्तिभावाने जो पूजन करेल त्याला सद्गती प्राप्त होते, असा स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. की जो गुरुला शरण जाईल आणि गुरुला शरण गेल्यावर भक्तिभावाने पूजा अर्चा जी आहे ती भक्तिभावाने करेल तोच मुक्त होईल, असा भगवान विष्णूनं त्यांना स्वप्नामध्ये अनुभव दिला. पहा, म्हणजे याचा 2 गुरुकडून, जनार्दन स्वामीकडून, दत्ताकडून प्रसाद मिळाल्यावर सुद्धा माणसाच्या प्रारब्धात किती कठीण कर्म आहे. म्हणजे परमार्थ जो मार्ग आहे आपल्याला वाटतं हा सोपा आहे, पण परमार्थ मार्ग किती कठीण आहे. प्रसाद मिळून सुद्धा काम नाही झालं. मग प्रसाद मिळाल्यानंतर जर आपण सातत्य ठेवलं उपासनेचं, जसं आपला हा स्वाध्याय, आपण याचं सातत्य ठेवतो. आता हे बंद झालं की मग सकाळचं बंद होईल, मग रात्रीचं चालू तरी राहिलं पाहिजे. दिवसातून एकदा केव्हा तरी स्वाध्याय झाला पाहिजे. म्हणून हे सातत्य पाहिजे. जसं दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत दिवा जळणार, मग दिवा तेल टाकण्याचं काम आपलं केलं पाहिजे. तशी आपण सातत्याने उपासना करत, जप उपासना, श्रवण उपासना, पूजा, नामस्मरण, सतत जप नाही करता येत, पण जप झाला रिकामा असलं की नामस्मरण करता येतं. म्हणून सातत्य करणं, म्हणून सरलता, सत्यता आणि सातत्यता, कोणत्याही गोष्टीचं सातत्य जर असलं, वाचन जरी असलं तरी त्याच्याने बुद्धीच्या ठिकाणी येणारी जी मलिनता आहे किंवा बुद्धीच्या ठिकाणी जे विक्षेप येतात, तेव्हा
4-5 दिवस फक्त 7 दिवस त्यांना हे सांगितलं हनुमान चालीसा. आज भुसावळचे 8 लोक होते विचारायला. कारण ते जर बिंबलं तर मनुष्य त्याच्यातून मार्ग काढतो. म्हणून श्रवण, प्रथम भक्ती काय सांगितली? श्रवण. पण ते श्रवण सुद्धा सत. काल त्यांना मी सांगितलं की नासे रोग हरे सव पीडा जपत निरंतर हनुमत वेळा. तुम्ही ही ओळ म्हणत राहिले हनुमंतरायाची आणि तुम्हाला जर डायबिटीस आहे तुम्ही साखर खात राहिले तर मग त्याच्याने तो रोग जाणार नाही ना. तर तुम्हाला आधी तप केलं पाहिजे. म्हणजे साखर स्टॉप. आपण काय करतो? देवाचं करतो आणि हे चालूच ठेवतो. मग त्यामुळे तो गुण नाही येत ना. जसा यायला पाहिजे तसा देवाच्या कृपेने येईल. पण जसा यायला पाहिजे, रोगाचं पथ्य नाही पाळलं तर लोक लवकर बरा होत नाही. रोग, पथ्य आणि औषध आणि विहार हे दोन्ही एक झाले की रोग लवकर बरा होतो. तो निघतो शरीरातून. म्हणून अनुतापाशिवाय वैराग्याची प्राप्ती नाही. म्हणून त्यावेळेस एकनाथ सदीने जावं. दासोपंतांचा अभिमान दूर करण्यासाठी त्यांना जसं इथे पाठवलं. त्यामुळे निंबराजांनी सद्गुरूला शरण जावं यासाठी हरीनं चमत्कार दाखवला. कथेच्या प्रसंगी निंबराजांना बोध दिला. परमपिता परमेश्वरानं सत्य संकल्पाला शरण जा, भक्तिभावाने पूजन कर म्हणजे तुझं काम होईल. त्यांना पश्चाताप झाला. पुन्हा यवनराजाकडे जाऊन सगळा हिशोब पूर्ण करून आपल्या परिवार आणि संपत्तीला घेऊन द्वारकापट्टण येथे आला. तेथे पूर्ण उदास चित्तानं हरिचरणी लीन होऊन राहू लागला. म्हणजे द्वारकेला गेला. येणाऱ्या भाविकांची सेवा करू लागला. जवळ काही होते ते सगळं सत्कारने लावून पुढे भ्रमंती करीत गिरनार पर्वतावर पोहोचला. तेथून पुन्हा यात्राटन करून स्वग्रामी पोहोचला. तेथे पुन्हा आनंदाने राहू लागले. मात्र सद्गुरूची ओढ लागली होती. यावेळा काय करावे याचा विचार करीत सदोदित पुढे त्यांनी काय केले, यात्राटन कशी केली ती पुढच्या अध्यायात सांगू. गुर्जर देशीत म्हणजे भावनगरला निंबराज तेथे परतले. मार्गातील आपली संपूर्ण संपत्ती सत्कारणी लावून तीर्थाटन करत करत ते स्वग्रामी दैठण येथे परतले. दत्तकृपेने घडत होते. निंबराजाला अनुग्रह मिळत होता आणि प्रत्यक्षात हरीची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रथम सद्गुरूला शरण जाण्याची गरज आहे आणि त्यानुसार दत्तगुरूच्या लीला सुरू होत्या. अशा प्रकारे दैठण येथे प्रपंचात रमता देखील निंबराजांचं मन भक्तिभावानं ओतप्रोत भरलेलं होतं. रात्रंदिवस नामस्मरण, सत्संग, भजन, कीर्तनातच अधिक्रमत असत. अखेर त्यांना सद्गुरू भेटीची इतकी तीव्र ओढ लागली की त्यांचं कशात मन रमेना. त्यानंतर मनोमन सद्गुरू भेटीचा संकल्प करून आपल्या दोन्ही कांतांना बोलवून मनातील भाव कथन केला. दोन्ही पत्न्यांना बोलवलं आणि त्यांच्या मनामध्ये जो भाव होता काय म्हणतो, कथन केला आणि मनोमन सद्गुरू भेटीचा संकल्प करून आपल्या दोन्ही कांतांना बोलवून सांगितलं. तिथून निघून कावडी भरून आणावे आणि रामेश्वराला अभिषेक करावा अशी इच्छा दाखवली. दोघांनीही त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह धरला. शेवटी त्यांनी बोलून दाखवलं. त्यावर दोघंही जण शेवटी त्यांनी आपल्या पतीचा भक्तिभाव विचार एकूण अनुग्रह सोडला आणि निंबराजाला एकटं यात्रेला जाण्याची परवानगी दिली.
त्यानंतर निंबराजांनी ते स्थान सोडलं व मुखाने अखंड नामस्मरण भजन करीत निघाले. वाटेत अनेक साधू संत भेटले. त्यांचा समुच्चार घेतला. निर्विकल्प शांत चित्ताने निंबराज यात्रा करू लागले. संपूर्ण यात्रा मार्गात ठिकठिकाणी निंबराजांनी घेतलेल्या देवतांच्या दर्शनानं अतिशय सुंदर विवेचन करीत प्रवासाच्या दरम्यान निंबराजांनी सह्याद्री पर्वतावर रात्रभर थांबून दत्तगुरूंना प्रार्थना केली. तेव्हा रात्रीच्या वेळी अचानक गुरुवीण प्राप्ती घडेना असा ध्वनी ऐकू आला. त्यामुळे सद्गुरूची भेटीची इच्छा आणखीन तीव्र झाली. म्हणजे जुनागडावर थांबले पर्वतावर आणि तिथे पुन्हा असा आवाज आला की गुरुविना प्राप्ती नाही, गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना कर्म नाही असं ऐकू आलं. तेव्हा जागृत झाले आणि त्यांनी निंबराज जवळ त्यांनी वंदन करताना नरहरी महाराजांना आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले, हा मोठा आधी भाविक गृहस्थ आहे. सद्गुरू भेटीची आस मनात ठेवून हा निघाला आहे. याला सह्याद्री पर्वतावर दत्तगुरूने सद्गुरूला शरण जाण्यास सांगितलेले होते. हे ऐकून निंबराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी हेच खरे सद्गुरू असे ओळखून अत्यंत सद्गतीत मनानं नरहरी महाराजांना शरण गेले व त्यांचा तो सद्भाव पाहून नरहरींना दया आली. निंबराज शांत करून त्यांना स्नानाला पाठवून नरहरी शिष्यांनी पूजेची सिद्धता केली. स्नानाहून परत आल्यावर नरहरीने निंबराजांना संपूर्ण माहिती विचारली. त्यानंतर नरहरी महाराजांनी विधीपूर्वक षडाक्षरी मंत्र दिला व त्यांना पावन केले. मंत्राचा जप करीत निश्चिंत राहण्यास सांगितले. दत्तगुरू भेटीत तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला आणि सद्वर्तनही तुझ्याकडून होईल असं सांगितलं. त्यानंतर निंबराजानं महिनाभर तेथे राहून भक्तिपूजा नित्यक्रम जाणून घेतला. मग नरहरीने त्यांना कुटुंब प्रपंचाची आठवण करून देईन घरी जाण्यास सांगितले. मात्र निंबराज तयार होईल ना. त्यावर नरहरी महाराजांनी पुन्हा उपदेश करून सांगितलं, सद्गुरू चरणी वंदन करून निंबराज स्वग्रामी जा. इकडे त्यांच्या दोन्ही पत्न्या देखील आतुरतेने वाट पाहत होत्या. त्यांनाही निंबराजाची आगमनाची शुभ शकुनाद्वारे चाहूल लागले. म्हणजे ज्या निंबराजांनी त्याला मंत्र दिला त्यांनी यांना स्वप्नात येऊन सांगितलं की मी त्याला पाठवतो, तुम्ही चिंता करू नका. म्हणजे दोन्ही पक्ष सांभाळले. प्रपंची माणसाला एकदम असं बाजूला करायचं नसतं. कारण प्रपंचामध्ये माणसाची स्थिरता राहणं मोठं कठीण असतं. म्हणून निंबराज महिनाभर राहून तिथून निघाले व स्वग्रामी परतले. इकडे दोन्ही पत्न्यांना सुद्धा आनंद झाला, ग्रामवासी लोकांना आनंद झाला. त्यांनी एक समारंभ करून गंगा पूजन मावंड्या भोजन घातले. आता गावातल्या लोकांनी केलं. सर्वांच्या भेटीगाठी यात्रा वृत्तांतून कालांतराने निंबराजाची पत्नी भागीरथी हिला पुत्रप्राप्ती, म्हणजे पुत्राची प्राप्ती व्हायची होती म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणून विधिलिखित जे असतं ना त्याला टाळण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ उरत, कारण ते अटळ असतं. हे जे अटळ आहे ना ते अटळ असतं, ते टळत नाही. नंतर त्याचे नाव शिवराम केले. आदि विस्तार विवेचन कथा भागात आहे. त्यानंतर निंबराज पुन्हा उत्तरेच्या यात्रेला निघाले. सर्वांनी त्यांना प्रेमपूर्वक निमंत्रण दिले. संपूर्ण उत्तर यात्रा मार्ग सविस्तर वर्णन या ठिकाणी. तसेच यात्रेदरम्यान गंगोत्री कावड घेऊन निघालेल्या निवाड अरण्यातून एकच मार्ग कमी करत असताना एक रोमांचकारक प्रसंग घडला. भयानक असा रोमांचकारक प्रसंग घडला. त्या ठिकाणी गडराज जंगलामध्ये स्वापद वस्तीत असताना भीतीमुळे निंबराज अखंड नामस्मरण करत होते. मनात भीती होती की आपण आता रस्त्यानं जातोय
तर आपल्याला काही श्वापद, सिंह, व्याघ्र, हत्ती त्रास देतील का? तर त्याच्याकरता ते मोठ्याने जप करीत होते, दिगंबरा दिगंबरा. अखेर या ठिकाणी त्यांनी कावड बांधून ठेवून झाडावर जाऊन बसले. रानगायींनी केलेल्या हल्ल्यातून कसे बसे बचावले. दुसऱ्या दिवशी पुढे निघाले असताना वाट चुकले. पुढे एका उन्मत्त हत्तीने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी ते धावा करीत श्रीहरीने दाखवलेला चमत्कार, विंचवाच्या रूपानं तेथे येऊन हत्तीला मारून निंबराजांनी केलेला बचाव, भाऊ बोर्ड लावलाय पुढे मोठा, तो वाचून घे. कुठे राहतात पाया पडायला भीतीमुळे निंबराज अखंड नाम घोष करीत होता. अखेर एका ठिकाणी कावड थांबून झाडावर बसला. तो विंचू चावला. हत्तीला मारून निंबराज देखील बचाव झाला. मृत्यूनंतर हत्ती प्रत्यक्षात स्वर्गात गंधर्व होता. त्या प्रसंगामुळे तो शापमुक्त झाला. रोमांच कथाभाग ठीक आहे. निंबराज पुढे प्रयाण केले व त्यांचे सुंदर वर्णन संध्याकाळी काम आहे. संध्याकाळी 4:30च्या पुढे, किती वाजता? 4 वाजता. 4:30च्या पुढे येताना कुंडली आणा, नाही तर बिना कुंडलीचं काम होणार नाही. चालू असताना काय विचारता एकदम सांगितलं निंबराज घनदाट जंगलातून जात असताना त्यांच्यावर उन्मत्त हत्तीने हल्ला केला. त्यामुळे हरीने त्यांचे प्राण वाचवले. योगे गंधर्वाला शापमुक्तातून केले. हा कथाभाग झाला. त्यावेळी गंधर्व प्रगट होऊन निंबराजांना वंदन केले, स्वर्गाकडे प्रयाण केले. चमत्कार पाहून निंबराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी पुन्हा श्रीहरीचा धावा, आता तरी दर्शन द्या, अशी विनंती केली. साक्षात श्रीहरीने विंचवाच्या रूपात आपले रक्षण केले याच्याबद्दल त्यांना खात्री पटली. त्यामुळे श्रीहरीचे स्तवन करत असताना निंबराज अत्यंत सद्गतीत झाले होते. त्यानंतर ते पुढे निघाले. अनायासेने मार्ग सापडला. अनेक साधू संत त्यांना भेटले. तेथून पुढे ते यात्रा मार्ग करत रामनाथ क्षेत्री आले. तिथे अभिषेक पूजन केला. पुढे यात्रासनाचे मार्गस्थ झाले. या संपूर्ण यात्रा मार्गाचे सविस्तर वर्णन पुढे रांजणगाव गणपतीचे दर्शन घेतले. आप्तजनांनी झालेली भेट, संवाद निंबराजांनी आचरून पाहून आप्तजनांना समाधान वाटले. 3 दिवस तेथे राहून परतलेल्या आप्तजनांनी वृत्तांत आपल्या दैठण ग्रामी सांगितला. निंबराजांच्या कांत्यांना आनंद झाला. आप्तजनांनी पाठोपाठ निंबराज पैठण येथे आले. मुलगाव शिवराम याला भेटले. त्याच्या माघारी ग्रामलोकनी काय बोलले त्याचं वर्णन आता. काही दिवस राहून गंगापूजन, मावंजे भोजन घालून मनात श्रीहरीचा धावा करीत हरिभजन कीर्तनाचा नियम अखंड सुरू होता. भागीरथीला पुन्हा पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव नारायण ठेवण्यात आलं. असा आनंद दिनपूर्वक असताना दैवयोगाने एके दिवशी निंबराजांच्या ज्येष्ठ पत्नीला देवाज्ञा झाली. त्यावेळी वातावरणाच्या निमित्तानं जन्ममरणाबद्दल बोध अध्यायात आहे. काही दिवसांनी शिवरामाचा व्रतबंधन झाला. निंबराज पुन्हा यात्रेसाठी निघाले. अखेर यात्रेद्वारे आणलेले कावडीचे पाणी रामेश्वराला अभिषेक घालण्यासाठी निघाले होते. पण संपूर्ण यात्रा मार्गाचं वर्णन रामेश्वराचा जलाभिषेक करून ते सगृहीत परतले. पुन्हा गंगापूजन, हरिभक्त पूजन सर्व लोटल्यावर भागीरथीला तिसऱ्यांदा गर्भवती झाली व बाळांपणासाठी माहेरी म्हणून हंगा नदीच्या पैलतीरी असलेल्या पिंपळ गावाला जावं लागले. तेथे भागीरथीस पुन्हा पुत्र रत्न झाले. भागीरथीने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून त्या मुलाचे नाव नरहरी ठेवले व पुढे आषाढी एकादशीला
निंबराज पंढरपूर जाण्याची इच्छा झाली. वारकरी दिंडीसोबत निंबराज पंढरपूरच्या वारीस निघाले. मात्र हाती पताका नसल्यामुळे त्यांचे मन खिन्न झाले. या ठिकाणी वारी मार्गात आनंद भक्ती सोहळा आणि निंबराज अद्भुत आनंद वाटला. अनुभव सुंदर वर्णन करीत दंग झाला. निंबराजांना पांडुरंगाने ब्राह्मण वेशात येऊन आलिंगन दिले. त्यांच्या हाती पताका सोपवली. हा चमत्कार पाहताबरोबर निंबराजांना आनंद झाला. त्या ब्राह्मणाची विचारपूस करून पांडुरंग असल्याची खात्री होता दर्शन झाले. भक्तिभावाने वारीस येणाऱ्या लोकांना पांडुरंग कसे दर्शन देऊ शकतो हे सविस्तर वचन या ठिकाणी आले. पंढरपूरच्या एकादशीच्या सोहळ्याचं वर्णन अशा प्रकारे पौर्णिमेपर्यंत राहून निंबराज स्वस्थानी परतले. काही दिवसांनी कार्तिकी ते दैठण पंढरपुरापर्यंत दंडवत जाण्याचा योग व आपले दंडवते आणणं सार्थक करण्याचा निश्चय निंबराजांनी केला. पुढील संकल्पपूर्ती निंबराजांच्या प्रसादाची प्राप्ती व्हावी म्हणून पांडुरंगाच्या मनात आले. याबद्दल विठ्ठल रुक्मिणी यांचा संवाद, त्याद्वारे विठ्ठलाला अनपेक्षित असा भक्तिभाव सुंदर निरूपण या अध्यायामध्ये आहे. त्याचप्रमाणे विठ्ठलाचे बोलणे ऐकून रुक्मिणी निंबराजांची परीक्षा घेण्यास ठरवलं. प्रयत्न करून उद्भवलेल्या प्रसंगाची एक रंजक कथा या ठेवतो. परीक्षेत निंबराज उत्तीर्ण झाले. रुक्मिणीला आनंद झाला. तिने स्वतः पांडुरंगाला निंबराजाचा अंगीकार करण्यास विनंती केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा निंबराज स्नानासाठी चंद्रभागेवर गेले त्यावेळी पांडुरंगाने कसे स्वतःचे रूप त्यांना प्रदान केले तेथे तिष्ठत ठेवले. येणाऱ्या भाविकांना निंबराजाच्या रूपानं निज स्वरूप दाखवलं. पुढे पौर्णिमेला निंबराजांनी विठ्ठलाचं दर्शन देऊन प्रार्थना केली की स्वस्थानी परतले. त्यानंतर एके दिवशी श्रीहरीने स्वप्नात येऊन निंबराजाला प्रसाद दिला. कीर्तन कलेत पारंगत केले. पुढे निंबराज यात्रा करीत करीत महेंदेश्वर लिंगस्थानी आले. त्या निबाड पर्वतावर भगवान शिवाच्या सांगण्यावरून माता पार्वतीनं निंबराजाला दर्शन दिलं. स्वहस्ते प्रसाद देऊन कीर्तन कलेत पारंगत होण्याची स्वप्नात प्रचिती दिली. पुढे माता पार्वतीच्या आशीर्वादानं मनात कीर्तनाचा उत्साह घेऊन निंबराज दुसऱ्या दिवशी स्वस्थानी परतण्यास निघाले. आधी श्रीहरीने स्वप्नात येऊन दिलेला दृष्टांत आणि त्यावर माता पार्वतीने प्रत्यक्ष देऊन दिलेला प्रसाद यामुळे निंबराजांचे कीर्तन पारंगत झाले. अत्यंत उत्साहपणाने स्वस्थानी परतले. त्यामुळे निंबराजांनी टाळ, मृदुंग आणि वीणा याचे साहित्य जुळवत कीर्तन सज्ज झाले. दोन्ही मुलं शिवराम आणि नारायण यांना वीणा मृदुंग साथ करून अशा प्रकारे निर्भय कीर्तन करू लागले. निंबराज अत्यंत रसाळ वाणीच्या द्वारानं कीर्तन करू लागले. ग्रामवासी लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. यांना कधी पाठांतर नव्हतं, मग हे पाठांतर आलं कुठून, हे मुलं शिकले कुठून. अखेर निंबराजाने श्रीहरीला प्रसन्न करून घेत कला आत्मसात केल्या. लोकांचा विश्वास पटला. लोकांची कीर्तनावर आणि भगवंतावर श्रद्धा वाढवू म्हणून कीर्तन कशाकरता करायचं असतं, लोकांच्या श्रद्धाच्या भेटीच्या वाढण्याकरता. आपण कीर्तनाचं काय केलं आहे, करमणूक. आपलं ते मोठे कीर्तनकार होते ते की लग्नात खर्च करू नका, अमुक करू नका, आणि त्यांच्या पोरीचं लग्न असं केलं तर ते पंचायत होऊन गेले. जबाब देवत नाही. केव्हा आले जावा ये ना.
म्हणून तर याकरता कीर्तन करणं हा व्यवसाय वेगळा, कीर्तन करणं हा व्यवसाय वेगळा आहे. व्यवसाय म्हणून कीर्तन नाही करायचं. आता ज्यांचं कीर्तन व्यवसाय आहे तो त्यांचा प्रश्न नाही, पण हरिभक्तीचं कीर्तन, कीर्तने महादोष जाते. त्या द्वारकेला आदल्या दिवशी एकादशी होती. कालचंही तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो मी. ग्रंथकुंड आला आणि सत्यगुरु राय भजन आहे ते आपलं. द्वारकेत सुद्धा होऊनच द्यायचं ते. सत्यगुरु राय कृपा माझं केली. कारण ते भजन ठरलंय आपलं की आपण कोरोनापासून ते भजन बंद केलं आणि हे 10 अभंग भजनाचे रोज म्हणायचे, आपलं ठरलेलं आहे. तो बरोबर तोंडात येतात, त्याला काही करावं लागत नाही. काका होतेच बरोबर. ते म्हणजे इतकं कीर्तन असं आहे की ते महापाप घालवतं म्हणजे घालवतंच. आता त्या लोकांना काही ते सत्यगुरु राय पाठ नव्हते, मग ते झाल्यावर पसायदान म्हणायला लावलं, म्हणजे त्यांचं पसायदान पाठ होतं. असं आहे. तर जी आपल्याला सवय असते ना, त्या इंद्रियांना ते वळण पडून जातं. आता मला तिथे कीर्तन करायची काही हे नव्हती, म्हणून मी याला म्हटलं तू जा आणि तू कीर्तन करू नये. कारण कीर्तनाला 3 तास उभं राहावं लागतं. हे 7 दिवसामुळे ती केव्हा खुर्चीवर बसून कीर्तन करण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्याला म्हटलं तू जाऊन करू नये. कारण आपण आतून रंगल्याशिवाय बाहेर कीर्तन, मग आपल्या इंद्रियांना ते उत्सव नसतात तर मग कीर्तन दमून गेलं असतं ते. पुन्हा एकदा आषाढी एकादशी आली. निंबराजांनी पंढरपूर जाण्यास ठरलं. त्यानुसार पंढरपूरला गेले. वाटेत मुक्कामाच्या ठिकाणी निंबराज कीर्तन करू लागले. भाविकांनी त्यांना नतमस्तक झाले. अशा प्रकारे पुन्हा एकदा वारीचा आनंद आला. पंढरपूरच्या यात्रेचा सोहळा सुंदर या अध्यायात घडला. संत तुकारामांनी आपण या वारीस येऊ शकणार नसल्याचे पत्राद्वारे देवाला कळवले होते. त्यावर विठ्ठल रुक्मिणींच्या संवादानं विठ्ठलानं आधी गरुडाला व नागराजाला संत तुकारामांना घेण्यात पाठवले. पाहत आपल्याला ही कथा माहिती नव्हती. हे गरुडाला सांगितलं घेऊन ये, नागाला सांगितलं घेऊन ये, त्याला येता येत नाही आहे. शरीर आहे ना, हे शरीर आहे, हे थकतं. पण सांगून टाकलं देवाला, विनंती पत्र पाठवलं होतं की देवा आता काही येता येत नाही आहे. आपल्या कारंजाच्या संताने सुद्धा पाठवलं होतं समर्थांना, मला येता येत नाही म्हणजे तुझ्या घरी येईल गजानन महाराजांच्या रूपात. म्हणजे मग ज्ञानी भक्त काय म्हणतात, तिथे आषाढी करण्यापेक्षा घरी आषाढी करू. असं आहे. मग गावात जिथे कीर्तन असतं तिथे जावं. काही लोक हाला अपेक्षा करून घेतात, मध्येच विघ्न येतं, शरीर पडतं, लोकांना पंचायत होते. देह जावं अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, हा भाव ठेवायचा. मग तो कुठे नाही, तो नाही कुठे, तो सगळ्या ठिकाणी आहे, असा भाव धरून काम झालं पाहिजे. साधू संतांनी निंबराजाला वाळवंटी कीर्तन करण्याची विनंती केली. त्यानुसार निंबराजांनी कीर्तन सांगितले. कीर्तन ऐकण्यासाठी मोठमोठे सिद्ध साधू उपस्थित झाले. नामावलीच्या ठिकाणी निंबराजांनी कीर्तन निरूपण केले. एकूण सगळ्यांना आनंद झाला. सोहळा इतका अनुपम व सुंदर होता की कीर्तन ऐकण्यासाठी देवतांची गर्दी झाली. त्यावेळा स्वतः श्रीहरीनं चिंतामणीच्या रूपात येऊन निंबराजाच्या खांद्यावर बसून कीर्तनात रंगणात सोहळा रंगवला. कधी पहाट झाली कुणाच्या लक्षात आले नाही. पहाटे पांडुरंगानं प्रत्यक्ष प्रगट होऊन दर्शन दिलं. आषाढी कार्तिकीच्या ठिकाणी येऊन कीर्तन करण्याची आज्ञा दिली आणि प्रसाद वाटण्याचा मान निंबराजांना मिळाला. पंढरपूरचा प्रसाद वाटण्याचा. पुढे सुंदर विवचन चिंतामणी रूपातील श्रीहरी
सुंदर वर्णन निंबराजांच्या सामर्थ्याची धन्यता झाली याचं सविस्तर निरूपण पौर्णिमेच्या सोहळ्यात निंबराजांना मान देऊन श्रीहरीने काल्याचे कीर्तन करायला लावले. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी हे देहू येथे जाऊन तुकारामांची विचारपूस केली व पंढरीचा वृत्तांत कथन केला. त्यावर कार्तिकी एकादशीला पुन्हा सगळ्या संतांचा मेळा मिळाला. पंढरीला जमला. त्यावेळी दशमीपासून पौर्णिमेपर्यंत अपूर्व सोहळा. पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनाच्या वेळी निंबराजांच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून श्रीकृष्ण व सवंगड्या यांचा खेळ मांडला. त्यात संत रामदास, संत तुकाराम, संतोबा, गणेशनाथ आदी संत मंडळी येऊन मनसोक्त आनंद लुटला. या संपूर्ण सोहळ्याचं अतिशय सुंदर वर्णन कृष्णाच्या बाललीलेमध्ये विविध खेळ निरूपण केलेले आहे. सर्वांनी शिदोऱ्या एकत्र करून काला केला. निंबराजांनी दही लाह्याचा प्रसाद वाटला. त्यावेळी निंबराजाने हाक देता श्रीहरी प्रगट झाले. प्रसाद सेवन केला व निंबराजाला आशीर्वाद दिला. आश्चर्य निंबराजाची भक्ती पाहून सर्वांना समाधान वाटले. त्यानंतर पुढे निंबराजाचे तिन्ही पुत्रांचा विवाह झाला. निंबराजी गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान करू लागले. असेच एकदा नगरीतील परिचित आग्रावर निंबराज कीर्तनात तयार झाले. सर्वांनी मिळून पूर्ण तयारी केली, परंतु साथ संगत करायला कोणी नसल्यामुळे निंबराजाला चिंता वाटली. त्यावेळी श्रीहरी निंबराजाचे दोन्ही पुत्र रूपात येऊन साथ संगत केली. कीर्तन संपतात अंतर्धान पावले. हा चमत्कार पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्यावेळी सह्याद्री येथे दत्तगुरूंनी दिलेला संकेत आठवून निंबराजांनी पुन्हा श्रीहरीला प्रार्थना करून दर्शन देण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी निंबराज तेथून निघाले. मार्गात निंबाड अरण्यात जात असताना अचानक सद्गुरू नरहरी महाराज एकटेच जाताना दिसले. त्यावेळी श्रीहरीने खुणेने आपल्या अस्तित्वाचं स्मरण करून देत यापूर्वी दर्शन दिलेलं सांगितलं. मात्र निंबराज दत्तगुरूंची साक्षात मूर्ती प्रत्यक्ष बघण्याची लालसा होती. ती बोलून दाखवतात दत्तगुरूने निजरूपात दर्शन दिले आणि दर्शन घेतल्यावर समाधान झाले आणि पुढे दत्तगुरू निंबराज पुन्हा उपदेश केला. अशा प्रकारे संप्रदायाची सांगता हातात घेतली. कृष्णार्पणमस्तु. उद्या आपला ग्रंथ 61वा अध्याय उद्याकरता ठेवू. उद्या ग्रंथ पूर्ण होऊन जाईल. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई घडली. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना पडिला